अर्चना इथं काय करते? बोलली होती तुम्हाला प्लीज थांब ऐकून. सर नेमकं आहे ना, माझा भाऊ आणि त्याची बायको इथे बाहेर आलेत. नेमकं त्यांना माहीत नाही आम्ही इथे आलोय, तर त्यांनी आम्हाला बघितलं तर त्यांचं सरप्राईज राहणारच नाही ना. आम्ही काय करू? सर आम्ही या इथे थांबू का थोडा वेळ या रूममध्ये? हां तू सांग ना सर. सर प्लीज आम्ही थोडा वेळच थांबू का तिकडे? थोडा वेळ सर. हां प्लीज सर प्लीज. ठीक आहे, तुम्ही थांबा तिथे आतमध्ये. थँक्यू सर. त्यांना सांगू नका सरप्राईज आहे. डोंट वरी, नाही सांगत. डोंट वरी. मी बोलले होते तुम्हाला ती हरीश भाऊजींचीच गाडी आहे, तेव्हा तुम्ही नंबर न बघताच माझ्याकडे लक्षच दिलं नाही. ओ एक तर खोटं बोलून नाटकं करायला लावून इथे घेऊन आला. शांत बस फक्त जरा. आता काय करायचं? बडबड 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 बडबड. शांत बस जरा. येस, कम इन. येऊ काका? या. काका ते जगदीशजींकडे फॉर्म फिलअप करायला सांगितलं होतं ना, तो फॉर्म फिलअप करून दिलाय आणि त्या फाईलच्या कॉपीज पण सबमिट केल्या. ओके, पुढे काय होईल ना ते मी तुम्हाला कळवतो. हो ठीक आहे काका. काका तेवढं लोनचं बघा. हा नक्की. येऊ काका? येस. थँक्यू. थँक्यू. हां सर, खरंच थँक्यू. त्याचं काय आहे ना, आमच्या घरचं वातावरण थोडं विचित्र आहे, म्हणजे एकमेकांच्या पायात पाय आहेत ना, त्यामुळे हे लोन मिळालं ना तर खूप बरं होईल सर. तुमचे उपकार होते. डॉक्युमेंटचं सगळे ठीक आहेत. तुम्ही एक काम करा, बाहेरच्या सेक्शनमध्ये जगदीश बसलेत, त्यांच्याकडे एक फॉर्म भरून घ्या आणि यातली एक कॉपी द्या त्यांना. बरं सर आमच्या लोनचं जर का झालं ना तर खूप बरं होईल बरं का. आणि सर एक रिक्वेस्ट होती. माझा भाऊ आणि त्याची बायको जर का आले तर त्यांना आमच्या या लोनच्या संदर्भात काही सांगू नका प्लीज. हो विषय संतोष, आहे माझ्या लक्षात. ठीक आहे, फाईन. थँक्यू सर. बाहेर बोलूया. थँक्यू सर. येस.